तुम्ही तुम्ही इथे काय करताय? तुमच्या मागे आले होते. एकटेच गेलात, काळजी वाटत होती म्हणून मी. मनी सुखरूप पोचलाय. प्रश्न मिटला. आकाशा प्लीज थांबा. आकाशा प्लीज मला माफ कर. मी बहिणीची शपथ घेऊन सांगते, मी माझं असं कधीच कोणाला फसवण्याचा हेतू नव्हता. मी खोटं नाही बोलत. मला कित्येकदा असं वाटलं की मी शार्दूलबद्दल सगळं सांगून टाकू, पण हिंमतच नाही झाली. कधी सारखी भीती वाटत होती की आपलं नातं तुटेल. बहिणीला पहिल्यांदा त्याच्या बाबाचं इतकं प्रेम मिळालंय, तो काही गमावून बसेल म्हणून आई सांगू शकले. मी हात जोडते आकाशा, म्हणजे यात खरंच काहीच चूक नाहीये. प्लीज प्लीज त्याच्यासाठी माफ करा मला. प्लीज आकाशा प्लीज. वसुंधरा, बंद करा हे सगळं प्लीज. आकाशा मी चुकले. मी खरंच चुकले. प्लीज एकदा माझी चूक मोठ्यात घ्या. प्लीज आकाशा प्लीज 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 माफ कर प्लीज. तुम्ही का बघता जसे मला? आई बाबा कुठे आहेत? मला कोणीतरी गाडीमध्ये घालून घेऊन गेलं होतं माहितीये. मी इथे बाहेर गार्डनमध्ये खेळत होतो आणि एक माणूस आला आणि मला घेऊन गेला. त्यांनी मला बांधून पण ठेवलं होतं. मी सारखं रडत होतो. मला आई बाबांची आठवण पण येत होती. आम्ही निघतो आता. म्हणजे आम्ही इथे थांबल्याने तुम्हाला त्रास होणार असेल तर आम्ही बनीला घेऊन जातो. चल चल. काय वाटलं होतं आणि काय निघाली ही माणसं. तुम्हालाच हौस होती त्यांची. हॅलो एव्हरीवन. काय झालंय? सगळे शांत काय? अखिल, काय झालंय अखिल? एकदम वहिनी काय झालं? बाबा नमस्कार. बाबा काय झाले? सगळे असे शांत काय? भास्कर दादा काय चाललंय? आई पण शांत आहेत, तुम्ही काय झालंय? आई
नमस्कार. काय झालंय, सगळं ठीक आहे ना? भास्कर दादा, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? आणि आकाश सर कुठे आहेत? नहीं आकाश प्लीज उठा. आकाश प्लीज उठा. आकाश प्लीज उठा. आकाश प्लीज उठा. आकाश प्लीज प्लीज उठा. नाही 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 दादा प्लीज. कोण आहात तुम्ही? दरवाजा उघडा प्लीज. दादा प्लीज दरवाजा उघडा. प्लीज असं नका करू प्लीज. प्लीज दरवाजा उघडा. दरवाजा उघडा प्लीज. आकाश आकाश कोणी आहे का? कोणी आहे का? प्लीज दरवाजा उघडा प्लीज. दादा कोणी आहे का? प्लीज वाचवा प्लीज. प्लीज कोणी आहे का? आकाश 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 तुम्हाला काय नाही होणार आकाश. मी आहे ना. तुम्हाला काही नाही होणार. मी आहे ना. मी तुम्हाला काही नाही होत आहे ना. लाज नाही वाटत ही नौटंकी करायला? बरं आम्हालाच विचारतोयस काय झालं म्हणून? आई, तू इथे यायला नको होतस लकी. लकी काय म्हणतात त्याला? त्याच्या खऱ्या नावाने हाक मारा. शार्दूल. आम्हाला सगळं कळलंय. वसूने आम्हाला सगळं सांगितलंय. लाज नाही वाटत तुला? आमच्या घरात शिरलास, आमच्या कुटुंबाचा भाग बनलास, स्वतःच्या श्राद्धाचं जेवलास का? काय मिळालं तुला? तुम्हाला सगळं खरं कळलंय तर कधी ना कधी हे सत्य तसंही सगळ्यांना कळणारच होतं. पण आई एकदम मला काय म्हणायचंय ते प्लीज ऐकून घे. प्लीज. त्यानंतर तुम्ही म्हणाल तर मी या घरातून निघून जाईन. कोणालाही तोंड नाही दाखवणार आयुष्यभर. पण एक संधी द्या मला माझी बाजू मांडण्यासाठी. आई, मी अगदी मनापासून आकाश सरांना देव मानतो. आमचं रक्ताचं नातं नसलं, मी त्यांना सख्खा भाऊ नसलो तरी ते माझ्यासाठी त्याहून जास्त महत्वाचे. मला त्यांच्या आयुष्यात माझ्यामुळे तरी कुठलीही अडचण, कुठलाही त्रास यायला नको होता. त्यांच्या आनंदात माझ्यामुळे मिठाचा खडा पडायला नको होता. पण ए अखिल, अरे तू सांग ना सगळ्यांना. अरे आपण तिघं, तू, मी, भास्कर दादा, आकाश सर, आपलं बॉन्डिंग किती छान आहे. तू सांग ना. अरे आपण किती छान काम करतो एकत्र, किती गप्पा मारतो, किती छान वेळ स्पेंड करतो. सांग ना तू काहीतरी. बाबा मी खरंच सांगतो, माझ्या श्राद्धाच्या दिवशी मला कळलं की हीच वसुंधरा आकाश सरांची बायको आहे. मला खरंच काहीच कल्पना नव्हती याची.
शपथ तिला मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं आणि मला मला काही सुचतच नव्हतं. हे काय काय घडतंय ती खरंच माझ्या समोर आहे. मला स्वप्न पडले. माझ्या डोक्यात सगळं गोंधळ झाला होता बाबा. काही सुचायच्या आधीच खूप उशीर झाला होता हो. मी खरं तर कोणाला तरी सांगायला हवं होतं, पण मला आकाश सर खूप सुखात दिसले. अरे मी जर काही बोललो असतो ना तर त्यांना त्रास झाला असता, म्हणून मी गप्प राहिलो. मी खरंच सांग मी दादा बस कर दादा. अरे हीच वसुंधरा आहे जिने माझं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. मला माझ्या आई बाबांपासून लांब केलं तिने या वसुंधराने. अरे एवढंच नाही रे, आता माझ्या मुलापासून त्यांनी मला इतकी वर्ष लांब कसा केलोय. मला ते कळतच नव्हतं की या आशा बरोबर आकाश सरांनी लग्नच का केलं. मी ब्लँक झालो होतो कम्प्लिटली. पण मी म्हटलं काही का होईना कदाचित ती बदलली असेल आता. कारण आकाश सर मला वेगळे दिसत होते, सुखात दिसत होते, आनंदात दिसत होते आणि मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता एवढाच हेतू होता. मला कुठेतरी माहिती होतं की हे जर सगळ्यांना कळलं माझे आणि वसूचे काय संबंध आहेत, हे जर घरातल्या कोणालाही कळलं ना तर त्या दोघांच्या संसाराला धोका आहे. माहिती होतं मला, कळत होतं. मी तरीही ठरवलं की नाही, मला दिसतंय, मला कळतंय की माझ्यामुळे कदाचित आकाश सरांचा सुखी संसार मोडेल आणि म्हणून मी ठरवलं होतं की मी हे सगळं मागे सोडून मी निघून जाणार. मी हे ठरवलं होतं. पण त्याच दरम्यान मला माझ्या मुलाबद्दल, माझ्या बलीबद्दल कळत होतं. इतक्या वर्षानंतर माझा मुलगा माझ्या समोर आला होता. काय करायचं. माझ्या मुलाच्या ओढीने मी सतत या घरात येत राहिलो. त्याच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटत राहिलो. तुमच्याशी माझे संबंध अजून चांगले होत गेले. मग मला सोडवत नव्हतं हे घर. इतकं छान कुटुंब मिळालं मला, मी कसा लांब जाऊ. पण नाही, मी हा असा स्वार्थी विचार करून पण चालणार नव्हतं. भलेही माझा मुलगा मला इतक्या वर्षांनी मिळाला असेल, पण म्हणून मी एवढ्या लोकांना त्रास नाही देऊ शकत. म्हणून मी एक दिवस ठरवलं आणि निघून गेलो या घरातून लांब, तुमच्यापासून, माझ्या मुलापासून. पण बाबा, ते एका बापाचंही मन असतं ना. नाही राहू शकलो मी माझ्या मुलापासून लांब. मी काय करू.
मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास बसला नाही, पण स्वाभाविकच आहे, मी चूकच इतकी मोठी केली आहे ना, कदाचित तुम्ही आयुष्यभर मला माफ करू शकणार नाही. देव सुद्धा माझ्या आयुष्याची काय खेळ खेळतोय बघा ना. त्यापासून काही वर्षांपूर्वी ह्याच वसुंधरामुळे मी माझ्या आईबापांपासून कायमचा दुरावलो होतो. याच वसुंधराने इतकी वर्ष मला माझ्या मुलापासून लांब ठेवलं, आणि आज याच वसुंधरामुळे मी आयुष्यात या अशा वळणावर येऊन उभा आहे. जेव्हा मी तुम्हा सगळ्यांना भेटलो होतो ना, तेव्हा मला वाटलं की कदाचित थोड्या वेळासाठी देवाला माझ्यावर थोडी दया आली असेल, म्हणून कदाचित मला इतकं छान कुटुंब मिळालं, इतकी निर्मळ मनाची लोक भेटली, इतकी गोड आई मिळाली. पण हे सुद्धा त्या वसुंधराला जास्त बघवलं नाही. आज तिच्याचमुळे मला माझं इतकं छान कुटुंब गमवावं लागतंय. मी माझ्या इतक्या गोड आईला दुखावलं नाही. माझी लायकीच नाहीये तुम्हा सगळ्यांसमोर उभं राहण्याची, तुमच्या कुटुंबाचा भाग असण्याची. मला हवं तर तुम्ही पोलिसांच्या स्वाधीन करा, होऊ द्या मला जेल, मोठ्यातली मोठी शिक्षा होऊ द्या मला, कारण मी तुलाच तेवढा मोठा केलाय ना. पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आई. माझ्या बलीची शपथ घेऊन सांगतो, आता माझा वसुंधराचा काही संबंध नाही. खरंच हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं खरं सांगून टाकायला हवं होतं. कदाचित मोठ्या मनाने तुम्ही सगळ्यांनी मला माफ सुद्धा केलं असतं त्यावेळेला, पण आई मला या घराला दृष्ट लावायचे नव्हते, फक्त म्हणून मी गप्प राहिलो. खरंच सांगतोय मी.